हॅलो फ्रेंड्स, मी माधव सर, संचालक द हिंदू अकॅडमी. आजचा एक खूप महत्त्वाचा असं सत्र या ठिकाणी होणार आहे. यामध्ये आपण PSI STI ASO या परीक्षेचा प्रिलिम्स आणि मेन्स याचा जो अभ्यासक्रम आहे, तो फुल जो अभ्यासक्रम आहे तो आपण आजच्या सत्रामध्ये बघणार आहोत. द हिंदू अकॅडमी मुंबईमध्ये आहे, बोरिवली, ठाणे, दादर या ठिकाणी. 9209246141 हा माझा नंबर आहे. आणि दुसरा जो नंबर आहे तो आहे 7718002904. सबस्क्राईब करा मित्रांनो, शेअर करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये या संदर्भातलं लिंक वगैरे प्रोव्हाइड करा. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल अशी मी आशा करतो. आणि आजच्या सत्राला आपण श्री गणेशा सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे दरवर्षी PSI STI असिस्टंट या पदासाठी एक्झाम घेतली जाते. महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब अराजपत्रित असं ह्या परीक्षेसाठी म्हटलं जातं. ह्याचा पूर्व आणि मुख्य परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो आपण इथे आज अनालिसिस टाईपमध्ये करणार आहोत. महाराष्ट्र सबऑर्डिनेट सर्व्हिस ग्रुप बी असं त्याला म्हटलं जातं. ही नॉन गॅजेस्टेड अशी पोस्ट आहे. परीक्षेचे 2 टप्पे असतात मित्रांनो, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. मात्र PSI साठी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मैदानी चाचणी आणि मुलाखत अशा पद्धतीचा त्याचा क्रम आहे. यामध्ये परीक्षेचे टप्पे बघूयात. संयुक्त पूर्व परीक्षा 100 क्वेश्चन आणि मुख्य परीक्षा 400 मार्क आणि पूर्व परीक्षा 100 मार्क. ठीक आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम बघूयात. परीक्षेची योजना, प्रश्नपत्रिकेची संख्या. पहिली प्रश्नपत्रिका, एक प्रश्नपत्रिका असते. याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिकेचा विषय आणि संकेताक 12 क्रमांकाची हा संकेताक आहे 012. प्रश्न संख्या 100, एकूण गुण 100. दर्जा पदवी, माध्यम मराठी आणि इंग्रजी. परीक्षेचा कालावधी 1 तास. प्रश्नपत्रिकेचे जे स्वरूप आहे ते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत. यामध्ये अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहे. सामान्य क्षमता चाचणी, चालू घडामोडी, जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा जो टॉपिक आहे तो आहे नागरिकशास्त्र. यामध्ये भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन आणि ग्रामीण प्रशासन या घटकांचा समावेश होतो. तिसऱ्या क्रमांकावरती इतिहास. यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. ठीक आहे. त्यानंतर भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राच्या भूगोलासह विशेष भूगोलासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, नद्यांचं उगमस्थान, काठावरील शहरे, उद्योगधंदे, कृषीविषयक घटक, कृषीची महत्त्वाची संशोधन केंद्रे इत्यादींचा समावेश आहे. त्यानंतर अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योगधंदे, भारताचा परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी घटकांचा समावेश होतो. त्याचबरोबर शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, लेखापरीक्षण इत्यादी घटकांचा समावेश होतो. 6व्या क्रमांकाचा टॉपिक आहे सामान्य विज्ञान. यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्राचा समावेश होतो. त्यानंतर बुद्धिमापन चाचणी व अंकगणित. विद्यार्थी किंवा उमेदवार किती लवकरात लवकर आणि अचूकपणे विचार करू शकतो आणि हे आजमावण्यासाठी आणि उत्तरं देण्यासाठी अशा पद्धतीचा टॉपिक बुद्धिमापनचा टाकण्यात आले. यामध्ये क्लॉक, कॅलेंडर, सिलोजिझम, सिटिंग अरेंजमेंट, नंबर सिरीज, अल्फाबेट, डायरेक्शन, डिस्टन्स असे घटक आणि उपघटक त्याच्यावरती आधारित प्रश्न विचारले जातात. त्यानंतर अंकगणित. यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी, सरासरी, काळ, काम, वेग, अंतर, दिशा. ठीक आहे. त्यानंतर सरळ व्याज, चक्रवाढ व्याज इत्यादी घटकांचा समावेश होतो. म्हणजे एकंदरीत पूर्व परीक्षा ही PSI STI असिस्टंटसाठी कॉमन असून यामध्ये 100 प्रश्न 200 मार्कासाठी विचारले जातात. त्यानंतर PSI मुख्य परीक्षा गट ब अराजपत्रित. यामध्ये परीक्षेचे 4 भाग असतात. याच्यामध्ये पेपर 1, पेपर 2, त्यानंतर मैदानी चाचणी आणि मुलाखत. ठीक आहे. फक्त PSI साठीच मुलाखत आहे, बाकी परीक्षांसाठी मुलाखत नाही आहे गट ब मध्ये, हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्नपत्रिकेची संख्या 2 पेपर असतात, एकूण गुण 400. संयुक्त पेपर क्रमांक 1 100 क्वेश्चन 200 मार्क, पेपर क्रमांक 2 100 क्वेश्चन 200 मार्क. पेपर क्रमांक 1 संकेताक आहे त्याचा 014 हा नंबर असतो पेपरचा. यामध्ये मराठीसाठी 50 प्रश्न 100 मार्क, इंग्रजीसाठी 30 प्रश्न 60 मार्क आणि सामान्य अध्ययनासाठी 20 प्रश्न 40 मार्क. दर्जा 12वी उत्तीर्ण पाहिजे. दर्जा 12वी पर्यंत आहे मराठीसाठी आणि इंग्रजीसाठी पदवीपर्यंत आणि सामान्य ज्ञानासाठी पदवीपर्यंत. त्यानंतर माध्यम मराठी आणि इंग्रजीमध्ये हा पेपर होतो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, 1 तासाचा वेळ.
पेपर क्रमांक 2 सामान्य क्षमता व पदाच्या संदर्भात कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान. 100 प्रश्न, 200 मार्क. दर्जा पदवी, माध्यम मराठी आणि इंग्रजी. वेळ 1 तास. त्यानंतर अभ्यासक्रम. PSI ST असिस्टंटच्या पेपर क्रमांक 1 साठी हा जो अभ्यासक्रम आहे हा सारखाच आहे, त्यामुळे ह्याचं मी रिपिटेशन पुढे करणार नाही आहे. पेपर क्रमांक 1 मराठी, इंग्रजी व सामान्य ज्ञान या विषयामध्ये खालील घटक आणि उपघटकांचा समावेश होतो. 1 नंबर मराठी भाषेच्या संदर्भातली माहिती, शब्दांच्या जाती, सर्वसामान्य शब्दसंग्रह म्हणजे समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्यप्रचार, म्हणी, वाक्यरचना, व्याकरण, त्याचा वाक्यप्रचार यांचा उपयोग आणि उतरलेल्या प्रश्नांची उत्तरे. इंग्रजीमध्ये टेन्सेस, व्होकॅब्युलरी, ॲक्टिव्हाइज, पॅसिव्हाइज, रिमोटो, कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, सेंटेन्स अरेंजमेंट, ग्रामर, यूज ऑफ ॲडम्स अँड फ्रेज, देअर मिनिंग्स अँड कॉम्प्रिहेन्शन्स ऑफ द पॅसेजेस. ठीक आहे. त्यानंतर सामान्य ज्ञान, त्यामध्ये चालू घडामोडी, जागतिक तसेच भारतातील. त्यानंतर माहितीचा अधिकार अधिनियम, हा जो सामान्य ज्ञानचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये 20 क्वेश्चन 40 मार्क आहे. चालू घडामोडी, जागतिक तसेच भारत, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 व लोकसेवा हक्क अधिनियम 2015. त्यानंतर संगणक व माहिती तंत्रज्ञान, यामध्ये आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, टाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग, वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाच्या निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळवण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम जसे मीडिया लॅब एशिया, विद्यावाहिनी, ज्ञानवाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी. माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्यांचे भवितव्य. त्यानंतर पेपर क्रमांक 2 सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान या विषयामध्ये खालील घटक आणि उपघटकांचा समावेश असेल. यामध्ये बुद्धिमापन चाचणी, जसं मी मागाशी म्हणालो तसं बुद्धिमत्ता चाचणी, महाराष्ट्राचा भूगोल, त्यामध्ये महाराष्ट्राच्या रचनात्मक भूगोल, मुख्य रचनात्मक विभाग, हवामान, पर्जन्यातील विभागावर बदल, नद्या, पर्वत रांगे, डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती, वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, मायग्रेशनवरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान. त्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास, सामाजिक व आर्थिक जागृती 1885 ते 1947, महत्वाच्या व्यक्तींचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम आणि त्यांचा भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी आणि राष्ट्रीय चळवळी. भारतीय राज्यघटना, घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये, केंद्र राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणांची मार्गदर्शक तत्वे, शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका इत्यादी. मानवी हक्क व जबाबदाऱ्या, संकल्पना, आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्या संदर्भातील भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाच्या तरतुदी, भारतातील मानवी हक्क व जबाबदाऱ्या, यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहणाऱ्यांच्या समस्या, गरिबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी, हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी इत्यादी. लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क व मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्त्व, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955, मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989, हुंडाबंदी अधिनियम 1961 आणि महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान या संदर्भातले प्रश्न. त्यानंतर पदाच्या संदर्भातलं जर आपण बघितलं तर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951, भारतीय दंड संहिता 1860, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 आणि भारतीय पुरावा अधिनियम किंवा भारतीय पुरावा कायदा 1872 या संदर्भात PSI साठी 9 वेगवेगळ्या टॉपिकमध्ये 100 प्रश्न 200 मार्कासाठी विचारले जातात. त्यानंतर सहाय्यक म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसर ग्रुप बी नॉन गॅजेस्टेड पोस्ट आहे. प्रश्नपत्रिकेची संख्या 2, एकूण गुण 400, पेपर क्रमांक 1 100 प्रश्न 200 गुण, पेपर क्रमांक 2 100 प्रश्न 200 गुण. ठीक आहे. पेपर क्रमांक 1 मध्ये 50 प्रश्न, मराठीसाठी 100 मार्क, इंग्रजीसाठी 30 प्रश्न 60 मार्क आणि सामान्य ज्ञान 20 प्रश्न 40 मार्क. आणि पदाच्या संदर्भात कर्तव्य
आणि त्या संदर्भातली सामान्य क्षमता चाचणी 100 क्वेश्चन 200 मार्क. प्रत्येक पेपरसाठी 1-1 तासाचा वेळ आहे. माध्यम मराठी इंग्रजी आहे. तर पेपर क्रमांक 1 मराठी आणि इंग्लिश हा PSIसाठी आपण बघितला होता. ASOसाठी पण सारखाच आहे, म्हणून आपण पुढे जाऊयात. पेपर क्रमांक 2 ASOसाठी बघणार आहोत आपण. सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान या विषयामध्ये खालील घटक उपघटकांचा समावेश असेल. बुद्धिमत्ता चाचणी, कोडिंग, डिकोडिंग, नंबर सिरीज, अल्फाबेट, सिलोलिझम, कॅलेंडर, क्लॉक, सिटिंग अरेंजमेंट, ब्लड रिलेशन्स, नंबर सिरीज, अल्फाबेट अशा पद्धतीचे टॉपिक्स असणार. पेपर क्रमांक 2 मधला दुसरा टॉपिक आहे महाराष्ट्राचा इतिहास. सामाजिक व आर्थिक जागृती 1885 ते 1947. महत्त्वाच्या व्यक्तींचे काम. स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम आणि त्यांचा भाग. स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी आणि राष्ट्रीय चळवळी. पेपर क्रमांक 2 ASO त्याच्यातला तिसरा टॉपिक आहे अनुक्रमणिकेतला महाराष्ट्राचा भूगोल. हा PSI ST असिस्टंट ऑफिसरसाठी सारखाच आहे. याच्या संदर्भातली चर्चा आपण केलेली आहे. पेपर क्रमांक 2 मधला चौथा टॉपिक आहे भारतीय राज्यघटना. घटना कशी तयार झाली, घटनेच्या प्रस्तावनेची भूमिका व तत्वे, घटनेतील महत्त्वाची कलमे, प्रस्तावना, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, केंद्र राज्य संबंध, लोकशाही, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, राजनीतीची महाराष्ट्र तत्वे, महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ, सेंट्रल एक्झिक्युटिव्ह बॉडी, स्टेट एक्झिक्युटिव्ह बॉडी, विधानसभा, राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद, त्यांचे सदस्य, त्यांचे अधिकार, महत्त्वाच्या समित्या, हे सगळं संपूर्ण राज्यघटना तुम्हाला इथे अभ्यास करावे लागणार आहे. नंतर 5वा टॉपिक आहे राजकीय यंत्रणा. यामध्ये शासनाची रचना, अधिकार व कार्य, केंद्र सरकार, केंद्रीय विधिमंडळ आणि राज्य सरकार व त्यांचं प्रशासन. 6व्या क्रमांकाचा टॉपिक आहे जिल्हा प्रशासन, पंचायत राज, ग्रामीण आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था. 7व्या क्रमांकाचा आहे न्यायमंडळ. न्यायमंडळाची रचना, एकात्मिक न्यायमंडळे, त्यांचे कार्य, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, ब्रिटिशांच्या कालखंडातील न्यायव्यवस्था, आधुनिक न्यायव्यवस्था, त्यांची भूमिका व अधिकार, त्यांची निवड, पदावरून काढण्याच्या संदर्भातल्या तरतुदी, दुय्यम न्यायालय, लोकपाल, लोकायुक्त, लोक न्यायालय, संविधानिक आदेशाचे रक्षण करणारे न्यायमंडळ, न्यायालयीन सक्रियता, जनहितार्थ याचिका इत्यादी. त्यानंतर अनुक्रमानिका क्रमांक 8 मध्ये नियोजन, त्याची प्रक्रिया, प्रकार, भारताच्या पहिल्या ते 10व्या पंचवार्षिक योजनेचा आढावा, मूल्यांकन, सामाजिक व आर्थिक विकासकांचे निर्देश फलक, राज्य आणि स्थानिक पातळीवर नियोजन, 73 आणि 74वी घटना दुरुस्ती, भारतीय अर्थव्यवस्था, क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रूपरेषा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोर आव्हाने, गरिबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल. त्यानंतर बघणार टॅक्स, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर, राज्य कर निरीक्षक, गट व नॉन गॅजेस्टेड. एकूण प्रश्न पेपर 2, एकूण पेपर 2 असतात त्याच्यामध्ये. पेपर 1 एकूण गुण 400, पेपर क्रमांक 1 100 क्वेश्चन 200 मार्क, पेपर क्रमांक 2 100 क्वेश्चन 200 मार्क. त्यामध्ये पेपर क्रमांक 1 मराठी 50 क्वेश्चन 100 मार्क, इंग्लिश 30 क्वेश्चन 60 मार्क आणि सामान्य ज्ञान 20 क्वेश्चन 40 मार्क. माध्यम त्याचं मराठी इंग्लिश माध्यम आहे. दर्जा 12वी ते पदवीपर्यंत 1 तासाचा वेळ. पेपर क्रमांक 2 सामान्य क्षमता चाचणी आणि पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान 100 क्वेश्चन 200 मार्क, दर्जा पदवी, माध्यम मराठी इंग्लिश 1 तास. मराठी इंग्लिश व सामान्य ज्ञान या विषयामध्ये या सर्व घटकांचा समावेश होतो. PSI ST असिस्टंट पेपर क्रमांक 1 कॉमन असल्यामुळे याच्यावरती चर्चा न करता आपण पुढे जाणार आहोत. ठीक आहे. आता टॅक्स असिस्टंट पदासाठी पेपर क्रमांक 2 जो आहे त्यामध्ये सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्याच्या आवश्यक ज्ञान या विषयामध्ये खालील घटकांचा उपघटकांचा समावेश होतो. बुद्धिमापन चाचणी, यामध्ये सर्व टॉपिक मगाशी सांगितल्याप्रमाणे. महाराष्ट्राचा भूगोल मगाशी सांगितल्याप्रमाणे हे सर्व टॉपिक. महाराष्ट्राचा इतिहास पण सारखाच आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये थोडासा इथे आपल्याला बदल दिसतो. घटना कशी तयार झाली, घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्त्वाची कलमे, वैशिष्ट्ये, ठळक वैशिष्ट्ये, केंद्र राज्य संबंध, त्यानंतर मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, राजनीतीची मार्गदर्शक तत्वे, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री, कॅबिनेट, त्यांचे अधिकार, कार्य, राज्य विधिमंडळ, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विविध समित्या. त्यानंतर नियोजन, नियोजनाची प्रक्रिया, नियोजनाची सुरुवात, जगातील नियोजनाचे वेगळे प्रकार, नियोजनाची वैशिष्ट्ये, पहिल्या ते 10व्या पंचवार्षिक योजनेचा आढावा, मूल्यांकन व सामाजिक आर्थिक विकासाचे निर्देश फलक, राज्य आणि स्थानिक पातळीवर नियोजन, 73-74वी घटना दुरुस्ती, भारतीय अर्थव्यवस्था, क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रूपरेषा, भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आव्हाने, गरिबी, बेरोजगारी, प्रादेशिक असमतोल. त्यानंतर 6व्या क्रमांकाचा शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास, पायाभूत सुविधांची गरज व त्याचं महत्त्व, सामाजिक व आर्थिक पायाभूत सुविधांचा विकास आणि वाढ, जसं ऊर्जा, पाणीपुरवठा, मलनीकरण, गृह, परिवहन, दळणवळण, पोस्ट, तारांत्रिक, दूरसंचार, रेडिओ, टीव्ही, इंटरनेट क्रायसिस, भारतातील इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न व यासंबंधीचे धोरण, त्यावर उपाय आणि पर्याय, खाजगी व
खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी FDI, थेट परकीय गुंतवणूक, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचे खाजगीकरण, राज्य व केंद्र सरकारचे पायाभूत विकासाचे धोरण, ग्रामीण व शहरी भागातील परिवहन व गृह या विषयाचे प्रश्न व त्यावर केंद्र सरकारचे कार्यक्रम व उपक्रमशीलता. 7व्या क्रमांकाचा आर्थिक सुधारणा व कायदे, त्याची पार्श्वभूमी, उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरण, LPG, त्याची संकल्पना, त्याचा अर्थ आणि व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, WTOच्या तरतुदी, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या सुधारणा, त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेतील अपेक्षित परिणाम, प्रश्न व समस्या, GST, विक्री कर, व्हॅट, WTO इत्यादीशी संबंधित कायदे आणि नियम. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरती बघा, आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ, जागतिकीकरणाच्या युगातील सूत्र व कल, वाढ, रचना आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशा. भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापाराचे धोरण, निर्यातीतील वाढ, WTO आणि आंतरराष्ट्रीय व्यापार, विदेशी भांडवलाचा अंतर्प्रवाह, रचना व वाढ, थेट परकीय गुंतवणूक, बहु आंतरराष्ट्रीय भांडवल पुरवणाऱ्या संस्था, आंतरराष्ट्रीय मॉनिटरी फंड, जागतिक बँका आणि इंटरनॅशनल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग इत्यादी. त्यानंतर सार्वजनिक वित्त व्यवस्था, महसुलाचे साधन, टॅक्स, नॉन टॅक्स, भारतातील केंद्र व राज्यातील सार्वजनिक करून, केंद्र व राज्याची सार्वजनिक खर्चातील वाढ, सार्वजनिक खर्च सुधारणा, कामावर आधारित अर्थसंकल्प, शून्य आधारित अर्थसंकल्प, भारतातील कर्ज सुधारणांचा आढावा, राज्य पातळीवरील कर सुधारणा, व्हॅट, सार्वजनिक ऋण वाढ, रचना आणि भार, राज्यांची कर्जबाजारीपणाची केंद्राला समस्या, राजकोषीय तूट, संकल्पना, तुटीचे नियंत्रण, केंद्र व राज्य रिझर्व्ह बँकेचे उपक्रम, भारतातील राजकोषीय सुधारणा, केंद्र व राज्य स्तरावरील आढावा इत्यादी घटक आणि उपघटक तुम्हाला PSI STI असिस्टंटच्या पूर्व मुख्य परीक्षेमध्ये विचारले जातात मित्रांनो. अशाच काही महत्त्वपूर्ण सत्रामध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत जय हिंद.